काळाचौकी, लालबाग परेल, बायकाळा, गोडपदेव, शिवडी, इलेक्शन, नगरसेवक व्हायचे बाबा सगळ्यांना. कामं तर काय शून्य काहीच केली नाहीत. पण मी सांगणार तुम्हाला कोण कीर्तिवान नेता आहे आणि कोणाला निवडून द्यायचं. अशा लोकांची नावं घेणार ना जे ग्राउंड फ्लोअरला असे आपल्यामध्ये उतरून जमिनीवर कामं केली आहेत त्यांनी, विदाऊट पद. काय नाही त्यांना पदं नाही, काय नाही, कसला घमंड नाही. त्यांनी आपल्यासाठी एवढा वेळ घालवला आहे आणि रात्री जागतात आपल्यासाठी. आणि नगरसेवक नसून, आमदार नसून, कुठचा पक्ष नसून, पण अपक्ष पण कामं केली त्या लोकांनी. अशा लोकांना निवडून द्या तुम्ही. आणि पक्ष बघू नका अजिबात. अपक्ष पण तुम्हाला उभा राहिला त्याला निवडून द्या. माझ्या हेतूने ती माणसं सच्ची आहेत आणि तुम्ही पण चेक करा. तुमच्या मनाला पटलं तर त्यांनाच वोट करा. मी त्यांची नाव लवकरच डिक्लेअर करेन. या एरियामध्ये आम्ही लहानपणापासून असे मोठे झालो इकडे, तर आम्हाला माहिती आहे कुठचा नेता कधी गोड बोलतो, कधी काय बोलतो, कधी कसा वागतो. त्या नेत्याला नगरसेवक होण्याच्या पूर्वी त्याचा मित्र एवढा सपोर्ट करतो, पगारातले पैसे खर्च करून त्याला नेता बनवतो. नंतर तो नेता झाल्यावर त्यात मित्राला इज्जत देत नाही. असे पण नेते मी बघितलेत. तर ह्या इलेक्शनला 2025च्या बरोबर ना, हे संपवणार आहे लोक. आणि 2026च्या स्टार्टिंगला इलेक्शन होईल नगरसेवकचं. त्यावेळी चांगला माणूस गमावता कामा नाही. इमानदार माणूस पाहिजे आपल्याला. तुम्हाला माहिती आहे स्वभाव कसा आहे. तुम्हाला आधीपासून हा तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करतो आहे. तुमचे गटर लाईन, पाईपलाईन, हे लाईन, ते लाईन, तुमचे काही डेव्हलपमेंट असेल सगळ्याच्यात उपस्थिती दाखवतो आणि पर्सनल नंबर देऊन ठेवला आहे. अशा नेत्यांना निवडून द्या. तो कुठच्या पण पक्षात असू दे, त्याला गमावू नका. आणि जे आता येतील, गोड बोलतील, अचानकमध्ये कुठे दिसत नव्हते एवढ्या वर्ष आणि अचानकमध्ये दिसायला लागले. आणि नमस्कार आई, नमस्कार काका, दादा, आपण उभे राहणार आहे यावेळी, ती स्टाईल मारणार आहे, त्यांना ओळखा. त्यांचा ॲटिट्यूड ओळखा, त्यांची स्टाईल एकदम माहिती आहे ना. गळ्यामध्ये घालणार, मोठ्या गाड्यांचे शौक असतं त्यांना, मोठी खायली पुलाव असते, त्यांना मोठी पदं पाहिजे असतात. त्यांना माणसांमध्ये फक्त कामापुरती मामा दिसतो. तर अशा लोकांना लांब करा. आणि इमानदार माणसाला, जो अपक्ष पण उभा राहील आणि जर तो इमानदार असेल त्याला निवडून द्या हक्काने. त्याच्या माणसाला गमावू नका. जय शिवराय, हर हर महादेव.